आज आहे गुरुपौर्णिमा आणि तुम्हा सर्वांना गुरुपौर्णिमेच्या खूप 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 साऱ्या शुभेच्छा। तर सगळ्यात अगोदर आपल्याला आज घ्यायचं आहे आपल्या महाराजांकडून गुरुपद। गुरुपद घेण्यासाठी काय करायचं आहे, एक असा नारळ घ्यायचा आहे, त्याच्यावरती महाराजांना प्रिय असणारी खडी साखर आणि आपल्या इच्छेनुसार यामध्ये तुम्ही 1 रुपया, 2 रुपये, 5 रुपये, 10 रुपये, 11 रुपये, 20 रुपये, 21 रुपये, 50, 100, 500 कितीही रुपये ह्याच्यावरती ठेवायचे आणि एक फूल ठेवायचं आहे आणि आपल्या महाराजांसमोर जायचं आहे आणि महाराजांना म्हणायचं आहे की हे महाराज, तुम्ही माझे परमगुरू सद्गुरू आहात आणि तुम्ही माझं गुरुपद स्वीकारायचं आहे आणि माझ्यावर अशीच अखंड कृपा तुमची ठेवायची आहे आणि होईल तितकी सेवा येणाऱ्या वर्षात माझ्याकडून करून घ्यायची। तर या पद्धतीने आपण महाराजांना एक विनवणी करायची आहे, साकडं घालायचं आहे आणि महाराजांकडे हे ठेवून द्यायचं आहे। ॲक्च्युली आपण महाराजांची आपल्यावर वरदहस्त असतोच वर्षभरासाठी, पण आज गुरुपौर्णिमेच्या दिवशी आपल्या महाराजांचे आभार मानायचे आहेत आपल्याला थोडक्यात। म्हणजे महाराजांच्या काय म्हणतो आपण महाराजांकडून आपण कधीच उतराई होऊ शकत नाही, पण आज आपल्याला महाराजांकडून गुरुपद घ्यायचं आहे म्हणजे आपण महाराजांसाठी वर्षभर बुक होतो आणि महाराजांचं कृपाछत्र छायाछत्र आणि महाराजांची कृपा आपल्यावर सदैव राहते, आपल्याला कशाचीही भीती राहत नाही। तर चला या नोटवरती हा व्हिडिओ इथे एंड करते। व्हिडिओ जर आवडला तर एक लाईक नक्की करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये। श्री स्वामी समर्थ।